नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एम-पी-सी लायब्ररी या आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज आहे 29 जानेवारी 2026. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे की नुकतंच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दुःखद निधन झालेले आहे. संपूर्ण एम-पी-सी लायब्ररी या टीमकडून अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली. अजित पवार यांचे दुःखद निधन झाले आहे. त्यांच्याबद्दल थोडक्यात माहिती पाहणार आहोत. तसेच अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेतील विमानाची देखील माहिती पाहणार आहोत. आणि एक महत्त्वाची घडामोडी आपल्या भारताच्या दृष्टीने झालेली आहे, ती म्हणजे भारताचे मुक्त व्यापार करार. याबद्दल देखील आपण आज माहिती पाहणार आहोत. त्यामुळे या संपूर्ण महत्त्वपूर्ण चालू घडामोडी व्यवस्थितपणे समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा. सुरू करूया कालच्या एका प्रश्नाने. काल व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक प्रश्न विचारलेला होता. खालीलपैकी कोणते पुस्तक सर विल्यम मार्क टुली यांनी लिहिलेले नाही? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, डिस्कव्हरी ऑफ इंडिया. म्हणजे बाकीचे तीनही पुस्तक हे सर विल्यम मार्क टुली यांनी लिहिलेले आहेत. आता आपण आजच्या दिनविशेषकडे वळूया. आज आहे 29 जानेवारी. 29 जानेवारी 1780 बंगाल गॅझेट हे आजच्या दिवशी प्रकाशित झालेले होते. हे भारतातील प्रथम वृत्तपत्र होते. याचं स्थळ होतं कलकत्ता. संपादक होते जे हिक्की. 29 जानेवारी 1953 पहिला मागासवर्गीय आयोग आजच्या दिवशी स्थापन करण्यात आला होता, ज्याचे अध्यक्ष होते काकासाहेब कालेलकर. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण आपल्या चालू घडामोडींना प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला. भारत युरोपीय आयोग मुक्त व्यापार कराराला कोणते नाव दिले जाते? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1, डील ऑफ द सेंचुरी. पर्याय क्रमांक 2, ट्रेड रिव्होल्यूशन. पर्याय क्रमांक 3, मदर ऑफ ऑल डील्स. आणि पर्याय क्रमांक 4, ग्लोबल ट्रेड पॅक्ट. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, मदर ऑफ ऑल डील्स. तर नुकतेच भारताने युरोपशी महाकरार केलेला आहे आणि या कराराला मदर ऑफ ऑल डील्स म्हणून ओळखले जात आहे. भारतीय उत्पादने 27 युरोपीय देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर जाणार आहेत. MSME या घटकाला नव्या संधी मिळणार आहेत. 33 अब्ज डॉलरच्या निर्यातीला फायदा मिळणार आहे. वस्त्रोद्योग, कातडी, सागरी उत्पादने तसेच मौल्यवान रत्ने व दागिने या घटकांमध्ये याचा फायदा होणार आहे. यंत्रे, भांडवली वस्तू, औषधे, वैद्यकीय उपकरणे, खाद्यतेल, विमानांचे सुट्टे भाग हे आता स्वस्त होणार आहेत. अलिशान मोटारी व वाईनचे दरही कमी होणार आहेत. हा करार लागू होताच पहिल्याच दिवसापासून आयात शुल्कामध्ये 10% कपात केली आहे. अमेरिकेच्या आयात शुल्क दबावाला भारताने ठाम नकार दिलेला आहे आणि त्या दृष्टीनेच भारत EU हा कराराला थोडेसे महत्त्व प्राप्त झालेले आहे. पुढचा प्रश्न. EU आणि भारताचा एकत्रित GDP हा जागतिक GDPच्या किती टक्के आहे? त्यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1, 20%. पर्याय क्रमांक 2, 22%. पर्याय क्रमांक 3, 25% आणि पर्याय क्रमांक 4, 30%. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 25%. भारत युरोपीय महासंघ व्यापार करार हा आता नुकताच झालेला आहे आणि ज्याला मदर ऑफ ऑल डील्स म्हटले जाते. तर या दृष्टीने आपण थोडक्यात अजून एकदा माहिती पाहणार आहोत. तर आर्थिक स्थिती काय आहे? तर भारत ही जगातील 4थी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे आणि युरोपीय महासंघ हे दुसऱ्या स्थानावर आहे. कारण संघाच्या स्वरूपात जर विचार केला तर युरोपीय महासंघ हे सध्या जगामध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. एकत्रित GDP आहे, तर जागतिक GDPच्या 25% हा एकत्रित GDP हा आता होणार आहे. जागतिक व्यापारातील वाटा आता 1/3 असणार आहे. आता या संपूर्ण FTAचा म्हणजे या संपूर्ण कराराचा भारताला फायदा काय होणार? तर भारतीय उत्पादनांच्या 99% आणि निर्यातीला EUमध्ये प्राधान्य प्रवेश मिळणार आहे. तसेच 144 उपक्षेत्रांमध्ये प्रवेश देखील मिळणार आहे. म्हणजे IT असेल, व्यावसायिक सेवा असेल आणि शिक्षण असेल. यामध्ये देखील भारताला फायदा होणार आहे. EUला फायदे काय होणार? तर भारतीय वाहन उद्योगामध्ये मोठी संधी आता EUला दिसत आहे. त्या दृष्टीने EUला देखील फायदा होणार आहे. संरक्षित क्षेत्रे म्हणजे भारताने कोणती क्षेत्र ही संरक्षित ठेवलेली आहेत या करारापासून? तर ती आहेत दुग्धजन्य पदार्थ, धान्य, कुक्कुटपालन, सोया मिल, फळे व भाजीपाला. भारताची स्थिती सध्या कशी आहे? तर EU म्हणजेच युरोपियन युनियनचा सध्या 22वा व्यापारी भागीदार देश हा भारत आहे. पुढचा प्रश्न. 2021 पासून भारताने किती मुक्त व्यापार करार केलेले आहेत? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1, 5. पर्याय क्रमांक 2, 6. पर्याय क्रमांक 3, 7. पर्याय क्रमांक 4, 8. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 8. भारताने नुकतेच आता जे काही FTA साईन केलेले आहेत, या संबंधित आपल्याला आगामी काळामध्ये 100% प्रश्न विचारण्यात येणार आहे. कारण
हे अतिशय चर्चेमध्ये असलेले महत्त्वाचे करार आहेत. 2021 पासून भारताने 8 एफ-टी-ए जाहीर केलेले आहेत. 6 वर्षामध्ये 8 महत्त्वाचे व्यापारी करार केलेले आहेत. त्यामध्ये भारताची व्यापार नीती अधिक आक्रमक ठरलेली आहे. त्यातील पहिला करार होता मॉरिशस या देशासोबत, जो 2021 मध्ये केलेला आहे. 2022 मध्ये भारताने UAE सोबत केलेला आहे. 2022 मध्येच ऑस्ट्रेलियासोबत देखील भारताने व्यापार करार केलेला आहे, ज्यामध्ये भारताला ऑस्ट्रेलियात शून्य आयात शुल्क प्रवेश मिळालेला आहे. त्यानंतर ई-एफ-टी-ए. ई-एफ-टी-एचा अर्थ होतो युरोपियन फ्री ट्रेड असोसिएशन, ज्यामध्ये स्वित्झर्लंड, नॉर्वे, आइसलँड आणि लिक्वेनस्टाईन हे 4 देश येतात. यांच्यासोबत देखील 2024-25 मध्ये भारताने करार केलेला आहे. त्यानंतर मागच्या वर्षी महत्त्वाचे 3 करार भारताने संमत केले होते. त्यातील पहिला होता न्यूझीलंडसोबतचा. हा भारताचा सर्वात जलद करार होता. अवघ्या 9 महिन्यांमध्ये हा पूर्ण झालेला होता. 2025 मध्येच ओमानसोबत देखील भारताने करार केला होता, जो गल्फमधील भारताचे सर्वात मोठे टॅरिफ कव्हरेज होते. आणि 2025 मध्येच UK सोबत देखील भारताने करार केला, ज्याचं होतं 99% भारतीय निर्यात शुल्क मुक्त हे भारताला मिळालेले होते. तसेच आता 2026 मध्ये आता जो केलेला आहे, तो युरोपियन युनियनसोबतचा, ज्याला मदर ऑफ ऑल ट्रेड डील असे देखील म्हटले जाते. हा भारत आणि युरोप व्यापार संबंधांना नवी दिशा प्राप्त होणार आहे. पुढचा प्रश्न, अजित पवार हे किती वेळा उपमुख्यमंत्री झाले होते? तर यासाठीचे पर्याय आहेत: पर्याय क्रमांक 1 6, पर्याय क्रमांक 2 7, पर्याय क्रमांक 3 5 आणि पर्याय क्रमांक 4 4. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 6. तर आपल्याला माहीतच आहे की महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान दुर्घटनेमध्ये दुःखद निधन झालेले आहे. त्यांच्याबद्दल थोडक्यात आपण आता माहिती जाणून घेऊया. त्यांचे पूर्ण नाव होते अजित अनंतराव पवार. त्यांचा जन्म 22 जुलै 1959 या या दिवशी देवळाली प्रवरा, राहुरी, अहिल्यानगर या ठिकाणी झाला. त्यांचे मूळ गाव होते काटेवाडी, बारामती. त्यांचं शिक्षण हे बी.कॉम झालेलं होतं. शरद पवार यांचे ते पुतणे आहेत. तर त्यांच्या पत्नीचं नाव आहे सुनेत्रा पवार. त्यांना 2 मुले आहेत, जय पवार आणि पार्थ पवार. राजकारणामध्ये त्यांनी प्रवेश केलेला होता 1982 मध्ये. सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळातून त्यांनी राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्यानंतर 1991 मध्ये लोकसभेवर पहिली निवड बारामतीमधून काँग्रेसतर्फे. 1991 मध्ये शरद पवारांसाठी लोकसभा जागेचा त्यांनी राजीनामा दिला. 1991 ते 2024 यामध्ये बारामतीतून 8 वेळा त्यांनी विधानसभेसाठी निवड केली. 33 पेक्षाही जास्त वर्ष सलग ते आमदार राहिले होते, जो एक दुर्मिळ विक्रम आहे. त्यांनी एकूण 7 वेळा मंत्रिपदे भूषवलेली आहेत. कृषी मंत्री, ऊर्जा मंत्री, पाणी पुरवठा मंत्री, ग्रामीण विकास मंत्री, तसेच जलसंपदा पाटबंधारे विभागातील दीर्घकाळ ते मंत्री राहिले होते. त्यांची सर्वात जास्त कारकीर्द ही उपमुख्यमंत्री म्हणून राहिलेली आहे. एकूण 6 वेळा ते उपमुख्यमंत्री होते. 4 वेगवेगळ्या मुख्यमंत्र्यांसोबत त्यांनी काम केलेले होते. पृथ्वीराज चव्हाण, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे तसेच एकनाथ शिंदे. त्यांनी वित्त, नियोजन, ऊर्जा, उत्पादन शुल्क हे महत्त्वाचे खाते देखील सांभाळलेली होती. 2019 मधील 80 तासांचे सरकार हे एक विशेष उल्लेख म्हणावा लागेल. त्यांनी इतरही काही महत्त्वाची पदे भूषवलेली होती. त्यांनी जुलै 2022 ते जून 2023 या कालावधीमध्ये विरोधी पक्षनेते होते. पुणे जिल्हा सहकारी बँकेचे ते अध्यक्ष होते 16 वर्षांसाठी. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे ते अध्यक्ष राहिले होते. महाराष्ट्र राज्य खो खो असोसिएशनचे देखील ते अध्यक्ष होते. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे देखील ते अध्यक्ष होते. 2023 पासून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे या अजित पवार गटाचे ते अध्यक्ष होते. म्हणजेच त्यांनी जो मूळ राष्ट्रवादी काँग्रेस होते त्यामधून फारकत घेऊन त्यांनी वेगळा गट आपला स्थापन केला होता. फेब्रुवारी 2024 मध्ये निवडणूक आयोगाकडून अधिकृत NCB म्हणून त्यांना मान्यता देखील मिळालेली होती. पुढचा प्रश्न, अजित पवार यांच्या अपघातग्रस्त विमानाचा प्रकार हा कोणता होता? तर यासाठीचे पर्याय आहेत: पर्याय क्रमांक 1 बोईंग 737, पर्याय क्रमांक 2 एअरबस A320, पर्याय क्रमांक 3 लिअरजेट 45 आणि पर्याय क्रमांक 4 गल्फ स्ट्रीम. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 लिअरजेट 45. अजित पवार यांचं विमान दुर्घटनेमध्ये निधन झालेलं आहे. त्या विमानाबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. या विमानाचं नाव आहे लिअरजेट 45. या लिअरजेट 45 प्रकाराचं ते विमान आहे. मध्यम आकाराचं हे बिझनेस जेट होते, ज्यामध्ये VIP व चार्टर प्रवासासाठी जे वापरले जायचे. याची निर्माता कंपनी आहे बंबार्डियर एरोस्पेस. याचा प्रथम वापर हा 1998 पासून सुरू झाला होता. तांत्रिक वैशिष्ट्य काय होती, तर हे लघु ते मध्यम अंतराच्या प्रवासासाठी हे डिझाईन केलेले विमान होते. वेळ वाचवण्यासाठी हे लोकप्रिय होते. प्रवासी क्षमता ह्याच्यामध्ये साधारण 6 ते 8 असायची. याचा वेग सुमारे 800 ते 850 किलोमीटर पर तास एवढा प्रचंड असायचा. याची श्रेणी जी होती ही जवळपास 3000 किलोमीटर इतकी होती. लहान धावपट्ट्यांवरून उड्डाणास हे सक्षम असायचे. त्यामुळेच बारामतीसारख्या छोट्या विमानतळावर देखील ते उतरत असे. या विमानाची मालकी
कोणाची होती? तर संबंधित विमान हे व्ही-एस-आर व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेडचे आहे, जे दिल्लीस्थित नॉन शेड्यूल्ड चार्टर ऑपरेटर आहेत. आता अपघाताची वेळ आणि प्रवास याबद्दल थोडक्यात माहिती पाहू. मुंबईचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सकाळी सुमारे 8:10 या विमानाने उड्डाण केले होते आणि 8:45 मिनिटांनी सुमारास रडारवरून संपर्क त्या विमानाचा तुटला होता आणि सुमारे 35 मिनिटांचा प्रवास झाल्यानंतर याला अपघात झालेला होता. अपघाताचे स्वरूप कसे होते? तर प्रत्यक्षदर्शींच्या मते धावपट्टीजवळ विमानाला आग लागून स्फोट झालेला होता. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी ए-ए-आय-बी म्हणजे एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो याकडून चौकशी देखील सुरू करण्यात आलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. आजचा दिवस खरंच एका अर्थाने महाराष्ट्रासाठी शोकदायकच आहे. त्यामुळेच संपूर्ण एम-पी-सी लायब्ररीकडून पुन्हा एकदा अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली. आज मी आता एक प्रश्न विचारणार आहे, ज्याचं उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. भारताने नुकताच मदर ऑफ ऑल डील्स म्हणून ओळखला जाणारा करार हा कोणासोबत केलेला आहे? ते यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 अमेरिका, पर्याय क्रमांक 2 युनायटेड किंगडम, पर्याय क्रमांक 3 युरोपीय महासंघ आणि पर्याय क्रमांक 4 जपान. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. जे कोणीही विद्यार्थी या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये देतील, त्याच्या कमेंटला लाईक देखील देण्यात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपल्या एम-पी-सी लायब्ररी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.